फक्त छोटे बदल आणि तुमच्या घरात येईल सुख समृद्धीचा वर्षाव. टिप्स नंबर 1. घराच्या तिजोरीत 3 मोरपीस उभे करून ठेवावेत. मोरपीस हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि संपत्ती स्थिर ठेवण्यास मदत करतात. टिप्स नंबर 2. सकाळी पहिली पोळी बनवल्यानंतर ती गायीला खाऊ घाला. यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष दूर होतो. टिप्स नंबर 3. जर कामात सतत अडथळे येत असतील तर काळ्या मुंग्यांना साखर किंवा पिठाचे गोळे खायला द्या. हे नशीब उघडण्याचे प्रभावी साधन मानले जाते. टिप्स नंबर 4. शुक्रवारी सकाळी लहान मुलांना खडीसाखर किंवा पांढरी मिठाई वाटल्याने शुक्र ग्रह प्रबळ होतो आणि ऐश्वर्य मिळते. टिप्स नंबर 5. घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे एका लहान काचेच्या बाटलीत मिठाचे पाणी भरून ठेवा. हे पाणी दर आठवड्याला बदलात. यामुळे घरातली कोणतीही नजर लागत नाही. टिप्स नंबर 5. तांदळाच्या डब्यात 7 लवंगा आणि थोडे केशर एका लहान पिवळ्या कापडात बांधून ठेवा. यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. टिप्स नंबर 6. तुळशीची सुकलेली छोटी लाकडं एकत्र बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. टिप्स नंबर 7. शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला मोहरीच्या तेलाचा टिळा लावा. यामुळे दुष्ट प्रवृत्ती घरापासून दूर राहते. टिप्स नंबर 8. बुधवारी पक्ष्यांना हिरवे मूग खाऊ घातल्याने व्यापारात आणि नोकरीत अडथळे दूर होतात. टिप्स नंबर 9. गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळाचा छोटा तुकडा पिवळ्या धाग्यात बांधून आपल्या गळ्यात किंवा दंडावर बांधल्याने गुरुदोष संपतो. टिप्स नंबर 10. शनिवारी घराच्या मुख्य दरवाजावर थोडे काळे तीळ शिंपडा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाडून बाहेर टाका. यामुळे लक्ष्मी दूर जाते. टिप्स नंबर 11. प्रत्येक महिन्याच्या दशमी तिथीला घराच्या छतावर एक दिवा लावल्याने यमराजाची भीती राहत नाही आणि अकाली संकट टळतात. टिप्स नंबर 12. शनिवारी पिंपळाच्या पानावर केशराने श्री लिहून ते वाळवून पाकिटात ठेवावे. यामुळे पाकिट कधीही रिकामे राहत नाही. टिप्स नंबर 13. जिथे पैसे ठेवता तिथे कापूर किंवा हिरवी विलायची एकत्र ठेवा. त्याच्या सुगंधामुळे लक्ष्मी आकर्षित होते. टिप्स नंबर 14. शक्य असल्यास घरच्या मुख्य उंबरठ्याला चांदीची एक पातळ तार दाबून ठेवावी. यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते. टिप्स नंबर 15. घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला एक जठा असलेले नारळ लाल कपड्यात बांधून टांगावे. टिप्स नंबर 16. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घालून तिथे तुपाचा दिवा लावल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही कृपा प्राप्त होते. टिप्स नंबर 17. काचेच्या भांड्यात थोडे खडे मीठ आणि लवंग टाकून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. टिप्स नंबर 18. प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीनारायणच्या फोटोला पिवळ्या रंगाचे फूल अर्पण केल्याने पती पत्नीमधील वाद संपून सुख लाभते. टिप्स नंबर 19. दररोज सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमीला धरणी मातेला स्पर्श करून नमस्कार करावा. टिप नंबर 20. घराच्या छतावर पाण्याची टाकी कधीही ईशान्य दिशेला नसावी. ती नैऋत्य दिशेला असल्यास धनसंचय होतो. टिप्स नंबर 21. दर गुरुवारी घराच्या चारही कोपऱ्यात हळदीचे पाणी शिंपडल्याने घरात मंगल्याचे वातावरण राहते. टिप्स नंबर 22. घरात जुनी तांब्याची नाणी किंवा भांडी असल्यास ती स्वच्छ घासून उत्तर दिशेला ठेवावीत. टिप्स नंबर 23. घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला शमीचे झाड लावल्याने शनीचा प्रकोप कमी होतो आणि प्रगती होते. टिप्स नंबर 24. रोज संध्याकाळी उंबरठ्यावर पाण्याचा शिडकावा मारून तिथे चंदनाची अगरबत्ती लावावी. टिप्स नंबर 25. पौर्णिमेच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि समृद्धी येते.
टिप्स नंबर 26. रात्री झोपण्यापूर्वी कोणालाही दूध किंवा पांढऱ्या वस्तू दान करू नका. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.